नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज सकाळी आपण ग्लोबल फंड फॉर एड्स, ट्युबरक्युलोसिस अँड मलेरिया MFATM बद्दल जाणून घेतलं होतं. तर त्याचे जे डिटेल्स आहेत ते या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यासमोर तो लोगो आहे त्या फंडचा, तो तुमच्या समोर आहे. 3 कलरच्या 3 स्ट्रिप्स आहेत बघा सर्क्युलर याच्यामध्ये. तर हा त्याचा लोगो आहे आणि ह्याच्या 3 स्ट्रिप्स तुम्हाला दिसत आहेत. या तीनही 3 रोगांचं प्रतिनिधित्व करतात, 3 आजारांचं. एक म्हणजे HIV एड्स, दुसरं जे आहे ते ट्युबरक्युलोसिस क्षयरोग आणि तिसरं जे आहे ते मलेरिया. तर याचे डिटेल्स आपण बघणार आहोत फंडचे आणि या तिन्ही डिसीजेसचे. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला जर तुम्हाला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठीची लिंक हवी असेल तर ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकतात. बघूयात फंडचे डिटेल्स. तर हा जो GFTAM फंड आहे, तर हा जो फंड आहे याचा फुल फॉर्म होतो ग्लोबल फंड फॉर एड्स, TB अँड मलेरिया. 3 महत्त्वाचे हे जे आजार आहेत आणि याची स्थापना जी आहे ती 2002मध्ये झाली होती. याचं सचिवालय जेनेवा, स्वित्झर्लंड येथे आहे. आता उद्देश काय आहे, तर हे जे 3 रोग आहेत, एड्स, TB, मलेरिया, यांच्यासाठी जवळपास $2 बिलियन निधी उभारायचा आणि त्यासंबंधी चांगलं एक काम झालं पाहिजे, अवेअरनेस आली पाहिजे आणि याचा जो प्रसार आहे तो जेवढा जास्तीत जास्त संशोधन होईल, त्याच्यावर औषधं आणि त्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करणं, तर ते याचा उद्देश आहे. आणि जवळपास 2 बिलियनचा हा निधी उभारला जाणार आहे. भारतसुद्धा याच्यामध्ये न्यूजमध्ये होतं. आपण जे हे तुम्हाला स्पॉटलाईट इयरबुकमध्येही सापडेल, कारण सप्टेंबर 2019मध्ये भारताने 22 मिलियन इतका निधी ग्लोबल फंड फॉर ट्युबरक्युलोसिस, एड्स आणि मलेरिया याच्याकरता दिला होता. तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट याचा आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याच्यामधले मग आता एवढं याचं बेसिक आहे बघा, हा जो फंड आहे एवढं याच्यातलं बेसिक आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे या फंडच्या बाबतीमधली, की हे जे 3 डिसीज आहेत तर याचे डिटेल्स आपण बघूयात. सगळ्यात पहिले जे आहे HIV एड्स, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस किंवा ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. म्हणजे बघा, सुरुवातीला जे आहे ते HIV असतं आणि जी त्याची ॲडव्हान्स स्टेज आहे ती एड्स आहे. ओके. तर HIV विषाणूला रिट्रो व्हायरस असं म्हटलं जातं. HIVचा जो विषाणू असतो, आता खरं तर HIV एड्स वगैरे हे सगळे लेक्चर्स आपण प्रॉपर बघितलेले आहेत कोविड-19 व्हायरस समोर आल्यानंतर. तर ते सेपरेट लेक्चर पण तुम्ही बघू शकता. तर HIV विषाणूला रिट्रो व्हायरस असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे त्याच्यावर जे उपचार करण्यासाठी ड्रग्स वापरले जातात, त्याला कॉम्बिनेशन ड्रग्स जे आहेत त्याला अँटी रेट्रोव्हायरल थेरपी असं म्हटलं जातं. कारण बघा की हा विषाणू जो आहे तो रेट्रो व्हायरस आणि त्या रेट्रो व्हायरसला त्याला प्रतिकार करणारे थेरपी, दॅट इज अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. CD4 काउंट हिच्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. CD4 काउंट आपण ऑलरेडी आधी बघितला होता. आता हे व्हाईट ब्लड सेल जे काय असतात, WBC, त्याचं एक प्रकार आहे ज्याला T सेल्स है ना. तर CD4 काउंट जो असतो त्याच्यावर अटॅक करतो HIVचा व्हायरस. CD4 काउंट शरीरामध्ये नॉर्मल जो आहे तो 500 ते 1600 असतो आणि इन्फेक्टेड बॉडीमध्ये तो 200पेक्षा कमी असतो. तर CD4 काउंट ही एक गोष्ट HIV एड्सशी संबंधित आहे, तर ती एक लक्षात ठेवा. जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबरपासून साजरा होतो आणि WHO द्वारे 1988पासून साजरा केला जातो. आता मिशन संपर्क जे काही आहे तर ते HIV एड्स संबंधी लोकांना ज्यांना इन्फेक्शन आहे HIV एड्सचं त्यांना ART उपचार देण्यासाठीचं मिशन आहे आणि मिशन संपर्क 2017मध्ये सुरू झालेलं आहे. तसंच प्रोजेक्ट सनराईजसुद्धा आहे. प्रोजेक्ट सनराईज जो आहे तो 2016मध्ये सुरू झाला होता आणि हा नॉर्थ ईस्टमधल्या ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये HIVचा संसर्ग कमी करण्यासाठीचा प्रोजेक्ट आहे. सो मिशन संपर्क आणि प्रोजेक्ट सनराईज HIV एड्सशी रिलेटेड आहेत. शाश्वत विकासाचं ध्येय SDG 3, तर 2030पर्यंत एड्सचा संसर्ग कमी करणं, जनजागृती करणं, या सगळ्या गोष्टी SDG 3मध्ये सुद्धा आहे. तर हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जे होते त्याच्यातही या संबंधीचा उल्लेख होता है ना. तर आता SDG चालू आहे. त्याच्यानंतर UN एड्स 1996मध्ये जेनेवा, स्वित्झर्लंडमध्ये याची स्थापना झालेली आहे आणि स्थानिक स्तरापासून तर ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत HIV एड्स संबंधी जनजागृती करणं हे UN एड्सचं काम आहे. तर हेही एक लक्षात ठेवा. तर एड्स संबंधीचे असे काही बेसिक कन्सेप्ट आहे. बाकी मग एड्स संबंधी काय आहे ना, की ब्लड ट्रान्सफ्युजन असेल, सेक्सुअली तो ट्रान्समिट होऊ शकतो, या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत आहेत. ट्युबरक्युलोसिसच्या बाबतीमध्ये की क्षयरोग किंवा TB, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, या बॅक्टेरियामुळे हा संसर्ग होतो. बघा, HIV व्हायरस आहे, ट्युबरक्युलोसिसच्या बाबतीत बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होतं. आरोग्य मंत्रालयातर्फे दरवर्षी क्षयरोगाचा अहवालसुद्धा प्रकाशित केला जातो. या वर्षाचाही प्रकाशित झालेला आहे.
क्षयरोग निर्मूलनाचं जे लक्ष्य आहे ते जगाचं 2030 आहे, भारताचं 2025 आहे. MCQ साठी लक्षात ठेवा, कारण हे का महत्त्वाचं आहे तर सिंपल आहे की जगापेक्षा आपलं जे लक्ष्य आहे ते 5 वर्ष आधीच आहे. क्षयरोग निर्मूलनाचे कार्यक्रम आपल्या इथं काय चालतात तर निक्षय नावाचा कार्यक्रम आहे, निक्षय पोषण योजना आहे, ज्याच्यात आर्थिक मदत दिली जाते. बघा, जे HIV ट्युबरक्युलोसिस झालेली जे रुग्ण आहेत त्यांना आर्थिक मदत निक्षय पोषण योजनेत दिली जाते. TB हरेगा देश जितेगा, सप्टेंबर 2019मध्ये आपण ही घेऊन आलो होतो. एकंदर हिच्यामध्ये TBच्या बाबतीतली अवेअरनेस आणि TB निर्मूलन हा सगळा प्रोग्राम हिच्यात होता. सक्षम प्रकल्प एक आहे, तो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या द्वारे आणला गेलेला आहे. सक्षम, तोही TBशी संबंधित आहे. टीस तुम्हाला माहीत असेल, है ना. आणि टीसच्या बाबतीत दुसरी एक गोष्ट सांगतो की आज सकाळी प्लॅन बी बद्दल पण मी बोललो होतो. तर कितीतरी UPSC करणारी किंवा स्पर्धा परीक्षेशी संबंधित जी लोक आहेत ती सायमल्टेनियसली टीसमधून पण अभ्यास करतात किंवा टीसमधून डिग्री घेऊन चांगल्या नोकऱ्यासुद्धा मिळवतात. अशी बरीचशी उदाहरणं आहेत. ओके. सो क्षयरोग, निक्षय पोषण योजना, TB हरेगा देश जितेगा आणि सक्षम प्रकल्प हे ट्युबरक्युलोसिसशी संबंधित आहे. जागतिक क्षयरोग दिवस जो असतो तो 24 मार्चला असतो. तर 24 मार्चला काय असतो तर या दिवशी 24 मार्च 1882मध्ये डॉक्टर रॉबर्ट कोच हा एक जर्मन शास्त्रज्ञ होता ज्यांनी मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसचा शोध लावला होता. सो तो व्हायरस जो बॅक्टेरिया आहे ज्याच्यामुळे TB होतो, या बॅक्टेरियाचा शोध 24 मार्चला लागला होता, म्हणून जागतिक क्षयरोग दिवस हा आहे. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम UIP 1985मध्ये, तर या हिच्यामध्ये युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राममधले जे 12 वेगवेगळे व्हॅक्सिन्स आहेत तिच्यात क्षयरोगाच्या लसीचा सुद्धा समावेश आहे. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मलेरिया. तर मलेरिया जो होतो तो पॅरासाईटमुळे होतो. प्लाझ्मोडियम पॅरासाईट्समुळे मलेरियाचा संसर्ग होतो. आणि फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो जी आहे की ॲनाफिलस मच्छरची मादी, तर ती या पॅरासाईटचा प्रसार करत असते. जागतिक मलेरिया दिवस जो आहे तो 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 1953मध्ये राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम समोर आला होता आणि तो घेतला गेला होता 1953मध्ये. 1958मध्ये राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रम. बघा, पहिला जो आहे तो नियंत्रण म्हणजे काय, कंट्रोल, फक्त त्याला कंट्रोल करणं, कमी करणं. निर्मूलन काय असतं, इलिमिनेशन, म्हणजे त्याला शून्य, ते आपल्याला नकोच ती गोष्ट. ओके, घालवून लावायचं कम्प्लिटली, दॅट इज इलिमिनेशन. मग 1953 कंट्रोल, 1958 निर्मूलन. 1997मध्ये जागतिक बँकेच्या साहाय्यातून इन्हान्स्ड मलेरिया नियंत्रण कार्यक्रम हाती घेण्यात आला. वर्धित मलेरिया नियंत्रण कार्यक्रम, याच्यासाठी आपल्याला जागतिक बँकेने मदत केली होती. सो वर्ल्ड बँकसुद्धा, आणि वर्ल्ड बँक बऱ्याच ठिकाणी आपल्याला मदत करत असते, तर तेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि जिथं जिथं वर्ल्ड बँकेने मदत केली असेल तर त्या गोष्टी खूप प्रॉपरली स्टार मार्क करून MCQसाठी लक्षात ठेवा की एखाद्या स्कीमला जर वर्ल्ड बँकेकडून काही मिळत असेल किंवा बाहेरून तुम्हाला कुठला सोर्स उपलब्ध होतो आहे तर ती बाब तुम्ही सिरियसली घेतली पाहिजे. MCQमध्ये तसं स्टेटमेंट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 2003मध्ये राष्ट्रीय वेक्टर बॉर्न आजार नियंत्रण कार्यक्रम जो होता की नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल कार्यक्रम, तर याच्या अंतर्गत सुद्धा मलेरियाचा समावेश होता. सो सिंपल असं आहे की हा फक्त मलेरियासाठी नाही, जेवढे वेक्टर बॉर्न डिसीज आहे त्याच्यासाठीचा प्रोग्राम आहे, तिच्यात एक मलेरिया आहे. 2005मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन. ओके, आता नंतरच्या काळात काय झालेलं आहे तर हे राष्ट्रीय आरोग्य मिशन असं झालेलं आहे कारण याच्यामध्ये अर्बनचा पण कंपोनंट जोडला गेलेला आहे. पण 2005मध्ये जेव्हा आलं होतं नॅशनल रूरल हेल्थ मिशन, त्यावेळेस हिच्यात मलेरियाचा समावेश करण्यात आला होता आणि मलेरियासाठी सुद्धा हिच्यात काम व्हायचं. 2017मध्ये भारताने 5 वर्षांची राष्ट्रीय व्यूहात्मक मलेरिया निर्मूलन योजना आखली. म्हणजे 2017मध्ये मलेरिया घालवण्यासाठी 2017 ते 2022 असा 5 वर्षाचा एक स्ट्रॅटेजिक मलेरिया इलिमिनेशन प्रोग्राम आपण आखलेला आहे. तर हा आपल्यासाठी एक महत्त्वाचा आहे. ऑलरेडी 3 वर्ष त्याची झालेली आहेत. मेरा इंडिया. आता मेरा इंडिया काय आहे तर मलेरिया इलिमिनेशन रिसर्च अलायन्स इंडिया असं आहे हे. याचा जो फुल फॉर्म आहे मेराचा, मलेरिया इलिमिनेशन रिसर्च अलायन्स. आता याची जी स्थापना आहे ती ICMRद्वारे झालेली आहे. ICMR आता कोविडमुळे पण चर्चेत आहे, आपणही याची चर्चा केलेली आहे. आणि हा कार्यक्रम कशासाठी आहे तर मलेरिया नियंत्रणासाठीचा कार्यक्रम आहे. आता तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा प्रश्न, WHO जो आहे तर ते 4 वेगवेगळ्या डिसिजेससाठी त्यांनी डे सेलिब्रेट करण्याचे डे हे केलेलं आहे, जसं जागतिक मलेरिया दिवस. तर WHOने अशा फक्त 4 डिसिजेससाठी ते दिलेलं आहे. ते 4 डिसिजेस तुम्ही है ना की जे
आहेत आजच्या डेटमध्ये महत्त्वाचे, तर ते कुठले आहेत ते मला सांगा. किंवा एकंदरच WHO कुठले दिवस साजरे करतं कुठल्या डिसीजेस संबंधीचे, तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.